मी स्वतः आंतरराष्ट्रीय दर्जाचा इंटरनॅशनल लेवलचा मी स्विमर आहे. मी आपल्या देशाला अनेक वेळा अनेक देशांमध्ये रिप्रेझेंट केला आहे स्विमिंगमध्ये आणि मी नॅशनल लेवलचा टेनिस प्लेअर आहे. आणि अनेक वेळा मॅचेस खेळत असताना आणि आपण ज्यावेळेस मॅचेस खेळतो किंवा या सराव करण्याकरता आपण जे मैदान वापरतो त्यात काय काय सुविधाचा अभाव असतो, काय काय अडचणी असतात हे मला चांगल्या रीती ठाऊक आहे. पण आता आपल्या जिल्ह्यामधनं कोणीतरी इंटरनॅशनल लेवलवर गेलं पाहिजे, नॅशनल लेवलवर गेलं पाहिजे. मला वाटतं फेन्सिंगमध्ये आपले मुलं नॅशनल लेवल, रोईंगमध्ये नॅशनल आपले मुलं खेळतात, तीरंदाजी आपल्या इथे चांगल्या प्रमाणात चालू आहे. मला हे वाटतं की हे स्टेडियममध्ये एक जर चांगली उपलब्ध सगळ्या जर सोयीसुविधा उपलब्ध केली तर आणखीनही चांगले विद्यार्थी इथनं तयार होतात. की दिव्या देशमुखला पहिली इंटरनॅशनल टुर्नामेंट आम्ही वाईल्ड कार्डनी आम्ही मुद्दाम तिला खेळलो आणि त्या माध्यमातून ती तिथे एकदा खेळली आणि दुसऱ्यांदा ती इंटरनॅशनल लेवलवर जाऊन खेळली तर तिथे ती चॅम्पियनशिपच जिंकली. ती 72 कोटीचा DPR आहे. 72 कोटीचा DPR केला. मला निश्चितच विश्वास आहे की तिचे जितके तुम्ही DPR तयार केले तितके पैसे मिळतील. कारण आता माननीय फडणवीस साहेबांचं सरकार आहे